सचिन वाझे यांना महाराष्ट्र सरकारच्या दयेची गरज आहे। त्यांना बाहेर यायचं असेल तर महाराष्ट्र सरकारने त्यांच्याविषयी काही पावलं टाकणं आवश्यक आहे असं मला वाटतंय। माझा काही फार अभ्यास नाही, त्यामुळं सरकारला खुश करण्यासाठी किंवा सरकारने सूचना केल्यावरून त्यांना काही लिहावं लागलं तर महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे, ती अशा गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही। सचिन वाझे तुरुंगात आहेत काही वर्ष, त्यांनी त्यांच्यावर काय आरोप आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि माझा तर त्यांच्याशी दुरान्वय कधी संबंध आलेला नाही आणि त्यामुळं मला माहीत नाही की त्यांनी पत्रात काय म्हटलं। त्यामुळं त्यांनी कदाचित माझं कौतुकी केलं असेल, काय सांगता येते। त्यामुळं विनाकारण आपण अकांड तांडव का करायचं। आणि माझा गृहमंत्री जे राज्याचे आहेत ते तसं काही गंभीर असेल आणि खरंच ते पत्र त्यांच्यापर्यंत पोचलं असेल तर ते मला माहिती देतील ना की काय झाले ते। परंतु याच सचिन वाझेच्या संदर्भात तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं की सचिन वाझे हा काय लादेन आहे का, अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं। याच वक्तव्याला घेऊन भाजपचे अनेक नेते आता तुमची नावं समोर आल्यावर तुटून पडतात। तुटून पडणारच ते। शेवटी आता काय निवडणुका समोर आहेत, निवडणुकीसाठी सर्व गोष्टींचा वापर करायचं समोरच्यांनी ठरवलेलं दिसतं, त्यामुळे साम दाम दंड भेद वापरायचं ठरलेलं दिसतंय समोरून। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांची अधिक चांगली ओळख होते आहे। त्यामुळं मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे, त्यांना कशासाठी कोणाला पत्र लिहितं आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळतं आणि कोणी लिहायला लावलं आहे हेही सगळ्यांना माहिती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।